नमस्कार, सरिता's किचनमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज मी तुम्हाला मस्त खमंग काकडीपासून छान अशी रेसिपी करून दाखवणार आहे, सिंपल पद्धतीने। आता काकडी मी गावावरून मागवली। माझ्या आईला खूप वेड आहे भाज्यांचा। गावाला ती भाज्या मस्त वेगवेगळ्या प्रकारच्या लावते, पालेभाज्या, वांगी, टोमॅटो हे सगळं लावते, जसं जागा भेटेल तिथे। आणि दर वेळेला आली मला भेटायला की काही ना काहीतरी घेऊनच येते। तर या वेळेला ती काकडी घेऊन आली, कारण की मी फरमाईशच केली होती की येताना काकडी घेऊन ये, मला रेसिपी बनवायची आहे। तर एवढी मोठी काकडी घेऊन आले। त्या काकडीपासूनच तुम्हाला छान अशी रेसिपी करून दाखवणार आहे। तर स्टार्टिंग पासून एंड पर्यंत रेसिपी पूर्ण बघा आणि खरं सांगू का, अशा पौष्टिक पदार्थ आपण खाल्ले पाहिजे। काकडीपासून आपण वडे बनवतो, काकडीपासून थापाटण करतो, किंवा जे पाहिजे ते करू शकतो। ढोकळे पण बनवू शकतो। ढोकळ्याची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणारच आहे। तर आता आपण थालीपीठ बनवायला घेऊया। तर चला माझ्यासोबत। थालीपीठ बनवण्यासाठी ह्या ठिकाणी आपण पेस्ट तयार करणार आहोत। तर हे बघा साहित्य तुमच्यासमोर ठेवलेलं आहे। कांदा एक चिरून ठेवलाय, त्यानंतर मिरची, लसूण आणि आलं। आता याची आपण पेस्ट तयार करणार। पाणी अजिबात घालायचं आहे, जसं जाड वाटू तेवढं ते बारीक करून घ्यायचं। तर आपण मिक्सरला लावून घेऊ। छान अशी मोठी काकडी। आता आपण काकडीवरची जी साल आहे ती काढून घ्यायची। साल काढून घेतल्यानंतर मध्ये दोन तुकडे करूया, त्यानंतर किसून घेऊया। पण किसण्या अगोदर आपण जी आतली जी बी असते ती काढून घ्यायची। पण बी सकट जो पाणी निघतो काकडीचा, तो काकडीचं पाणी तसंच ठेवायचं, तो ओतून द्या, म्हणजे फेकून नाही द्यायचं। तर आता आपण व्यवस्थित काकडीमधलं जे मधलं बी आहे तो काढून घ्यायचं आणि असे 4 किंवा 5 जसं आपल्याला पाहिजे तसे तुकडे करून घ्यायचे आणि नंतर ते बारीक असं किसणीने किसून घ्यायचे। किसून घेतल्यानंतर पुढे काय करणार ते बघूया। किसलेल्या काकडीतून पण आपल्याला परत पाणी काढून घ्यायचं, म्हणजे हाताने असं दाबून जेवढं पाणी निघेल ते एका बाउलमध्ये काढून ठेवायचं। आणि नंतर त्यामध्ये आपण जे मसाले लागणार ते आपण एक एक करून त्यात घालायचे। तर आता काकडीत आपण व्यवस्थित सगळं पाणी, दुसऱ्या पाण्याचा वापर नाही करायचा, फक्त काकडीचाच पाण्याचा वापर करायचा। जसं आपण तांदळाचे वडे जसे बनवतो ना, त्याला कसं काकडीचंच पाणी लागतं, तसं सुरुवात आपण काय करणार, तांदळाच्या पिठापासून। तांदळाचं पीठ घेतलं 1 वाटी, त्यानंतर बेसनचं पीठ घेतलं 1 वाटी, आणि कणिकचं पीठ घेतलं 1 वाटी। असे 3 वाट्यांचं एक एक प्रमाणामध्ये आपण त्यात घातलंय। आणि समजाच पीठ मळताना किंवा जर भांडं कमी किंवा छोटं पडत असेल तर तुम्ही परात असते आपली किंवा मोठी थाली असेल त्यामध्ये तुम्ही पीठ घालून मळू शकता। पण गरम मसाले घालूया। सर्वात आधी आपण हळद घालूया 1 छोटा चमचा, त्यानंतर मिरची पावडर थोडीशीच घ्यायची, कारण की आपण पेस्ट जी तयार केली त्या पेस्टमध्ये मिरच्या अगोदरच घातलेल्या, मग खूपच तिखट होईल, त्यामुळे 1 चमचा बस आहे मिरची पावडरचं। त्यानंतर धने पावडर, गरम मसाला आणि जिरं पावडर, नंतर चवीप्रमाणे मीठ घालूया। कोथिंबीर बारीक चिरून घालूया त्यामध्ये। कोथिंबीर तर थोडी जास्त असेल ना तर छान टेस्ट येते थालीपीठला। तर आपण कोथिंबीर घातली, त्यानंतर ओवा घालूया। ओवा पण असा क्रश करून त्यामध्ये घालायचा। पोटासाठी पण ओवा चांगला असतो। तर पोटात दुखत असेल तर ओवा हा एक औषध म्हणून आहे। ओवा आणि खोबरा हे दोन्ही एकत्र जर खाल्ले तर थोडंफार दुखतं ना पोटात, ते थांबतं। आणि ॲसिडिटी जरी झाली असेल तर ते ओव्याने थांबतं। खरं एकदा गावचं औषध आहे हे। आता आपण हाताने व्यवस्थित हे सगळं मिक्स करून घेऊया। सगळे मसाले जे घातले ते सगळं मिक्स करून घ्यायचं। पीठमध्ये सगळं एकजीव झालं पाहिजे। त्यानंतर जो आपण काकडीचं पाणी जो गाळून ठेवलंय एका बाउलमध्ये तो घ्यायचा आणि त्या पाण्याचा वापर हळूहळू करायचं। म्हणजे थालीपीठचं पीठ जे असतं थालीपीठ त्याचं पीठ पातळ झालं तरी आपण थापू शकतो आणि कपड्याचा वापर करणार आहे। तर आता आपण जो पाणी आहे काकडीचा तो घेऊया आणि थोडं थोडं करून ते पीठ मळून घ्यायचं। आणि सुरुवातीला थोडं घट्ट वाटलं तर असं काकडीचं पाणी, फक्त काकडीचंच पाणी वापर करायचं, कारण की काकडीच्या पाण्याने त्याची थालीपीठ अजून छान टेस्ट येते। आणि व्यवस्थित मळून घ्यायचं। पातळ झालं पीठ तरी हरकत नाही, पीठ जरी पातळ झालं त्यामध्ये आपण तांदळाचं पीठ ॲड करून थोडंसं घट्ट करू शकतो। आता आपल्या अंदाजाने हे पीठ मळून घेतलंय आणि असं जरुरी नाही की आता हे पीठ आपण मळून ठेवलंय तर आता 15-20 मिनिटासाठी ठेवलं पाहिजे, असं काही गरजेचं नाही आहे। जसं आपण पोलपाटावरती छान असं स्वच्छ रुमाल घेतला आहे तो आता आपण त्यावर ठेवू। आणि जो काकडीचं पाणी आहे, आता उरलं होतं काकडीचं पाणी, तर आपण अशा प्रकारे वापरायचं। जर संपलं असेल काकडीचं पाणी तर नॉर्मल जो आपला घरचं पाणी असतो तो वापरू शकतो। आता आपण जो उरलाय काकडीचं पाणी तो कपड्याला लावून
छान असं थालीपीठ हलक्या हाताने थापून घ्यायचं. जसे आपण काकडीचे वडे कसे करतो तसेच, पण ते काकडीचे वडे थोडे जाड असतात आणि थालीपीठ थोडं आपल्याला पातळ लाटायचं म्हणजे थापायचं आहे. आता हे बघा, अशा प्रकारे गोल मस्त थालीपीठ थापून झाले आणि मध्ये असं थोडंसं गोल करायचं, ज्याने तव्यावर आपण सोडलं ठेवलं की त्यानंतर आपण वरती साजूक तूप सोडायला, त्याने मधोमध होल पाडलं की ते साजूक तूप मध्ये सोडलं की छान चारी बाजूने साजूक तूप छान असं स्प्रेड होतो, ज्याने थालीपीठला व्यवस्थित लागलं जातं. आता हे झालं नाही, खूप थोडंसं नाजूक काम आहे. आता आपण थालीपीठ थापून झालं तर तव्यावरती सोडूया, म्हणजे तव्यावर तसं ठेवूया आणि रुमाला सकट हलक्या हाताने उचलायचं. हलक्या हाताने उचललं की असंच हाताने पलटी करायचं रुमाला सकट आणि हलक्या हाताने सोडायचं. आणि ते झाल्यानंतर वरून थोडं साजूक तूप सोडायचं आणि जो मध्ये होल आहे तिथे सुद्धा सोडायचं आणि व्यवस्थित चमच्याने किंवा तुमच्याकडे ब्रश असेल त्या ब्रशने पण तुम्ही असं साजूक तूप व्यवस्थित स्प्रेड करून घ्यायचं आणि मंद आचेवरती खमंग थालीपीठ छान असं खरपूस असं भाजून घ्यायचं. हे तर झालं असं खमंग थालीपीठ. आता जास्त पण असं गॅस फास्ट नाही, मीडियम फ्लोअरवरतीच ठेवायचं, ज्याने असं गोल्डन कलर आला पाहिजे आणि एकदम कालपट नाही करायचं, तर त्याची चव बदलेल. आता हे झालं आणि पलटी करायचं, आलटून पलटून असं पलटी करत राहायचं आणि वरती झाकण वगैरे काही ठेवायची गरज. चपाती कशी शेकवतो तसंच थालीपीठ शेकून घ्यायचं. तर अशा प्रकारे मस्त खमंग असं थालीपीठ तयार झालंय. कलर पण खूप सुंदर आलाय आणि खायला तर एक नंबर भन्नाट अशी एकदम पौष्टिक पदार्थ जर असेल ना, ते हे काकडीपासून काय नाही बनतं, सगळं काय बनतं. जे आपल्याला आवड असेल ना खाण्याची किंवा बनवण्याची, पदार्थ बनवण्याची आवड असेल तर काही बनवू शकतो आपण. आता हे बघा, खूप छान असं गावरान पद्धतीची रेसिपी तुम्हाला दाखवली. आता आमच्या गावी कोकणी गावामध्ये काकडीपासून अनेक पदार्थ बनवतात. काकडीचे वडे मी तुम्हाला विविध किचन चॅनलवर शेअर केले, तर तुम्ही पाहू शकता. अगदी सिंपल पद्धतीने तुम्हाला दाखवले मी काकडीचे वडे कसे बनवायचे ही रेसिपी. मग थालीपीठ बनवून तयार झालंय. आणि आता थालीपीठ खायचं कशासोबत, तर दही किंवा चटणीचा जो ठेचा असतो ना त्याच्यासोबत पण खाऊ शकतो. आणि किंवा कुठे बाहेर फिरायला किंवा कुठे प्रवासाला पण हे थालीपीठ आपण घेऊन जाऊ शकतो. अजिबात खराब होत नाही. थालीपीठ जेवढं शिळं होतं तेवढं छान लागतं, कारण त्यात आपण कुठला आंबट पदार्थ काय टाकलेलाच नाहीये. जे आहे ते सगळं असे गरम मसाले, कोथिंबीर वगैरे सगळं बोलतो ना, अशा मोठ्या काकडीपासून बनवून दाखवलंय. काकडी आपल्या मार्केटला पण मिळते. जर आता गावावरून मागवले तुम्ही, इथे आपल्या जवळपास भाजी मार्केटला जाऊन काकडी जरी आणली, हिरव्या कलरची काकडी मिळते. पोपटी कलरची असते, पोपटी व्हाईटमध्ये असते, ती काकडी नाही आणायची. जी पूर्णपणे हिरवी असते ना, अशी छोटी असतात, पण त्या काकड्या आणून सुद्धा तुम्ही अशा प्रकारे थालीपीठ बनवू शकता. आणि काय 2-3 जरी काकड्या आणलात ना तरी आरामात तुम्ही पायतोड थालीपीठ बनवून खाऊ शकता. तर नक्की आणा आणि बनवा अशा प्रकारे थालीपीठ. मी तर बनवून झाले, आता तुम्ही करा आणि मला कमेंटमध्ये सांगा. आणि आजची रेसिपी तुम्हाला माझी खरंच खूप आवडली असेल तर खूप छान असा प्रतिसाद द्या आणि तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा. आणि हो, सबस्क्राईब मात्र आठवणीने करायला सांगा. आणि आजची रेसिपी पूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद. पुन्हा भेटू पुढच्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय बाय.